प्रेज द लॉर्ड. किती लोक आनंदित आहे? पण आम्ही सगळे आनंदित. ठीक आहे. तर मी आजचं जे वचन आहे की एक जबाबदारी आणि विश्वासू. प्रेज द लॉर्ड. म्हणा विश्वासू. म्हणा विश्वासू. हालेलुया. आपण कसं पाहिजे? विश्वासू आणि एक जबाबदार व्यक्ती. प्रेज द लॉर्ड. त्याचं उदाहरण आपण पाहूया. उत्पत्ती काढूया. जबाबदारी म्हणजे आपल्याला सांगितलेलं काम, हर एक काम काय करणं आहे? पूर्ण करणं आहे. प्रेज द लॉर्ड. काय करायचं आपल्याला? ही जबाबदारी आपली. प्रेज द लॉर्ड. आता घरची जबाबदारी कशी आपण पार पाडतो, तसं चर्च एक आपली काय आहे? जबाबदारी आहे. चर्च एक आपलं काय आहे? प्रार्थना ठिकाण काय आहे? आपलं घर आहे. त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करणं ही आपली काय आहे? जबाबदारी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे जबाबदारी कधी येणार आहे? ज्या वेळेस तुम्ही विश्वास तुमचा असणार आहे, त्यावेळेस तुमच्यामध्ये सेकंड नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे काय आहे? जबाबदारी येणार आहे. पहिलं एक नंबर जर देवाबरोबर तुम्ही आणि मी विश्वासू असेल, देवाबरोबर तुम्ही आणि मी चालत असेल, तर तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काय आहे? विश्वास आहे. तुमच्या आणि माझ्यामध्ये म्हणजे काय येणार आहे? जबाबदारी येणार आहे. हालेलुया. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं, उत्पत्ती काढूया आपण. उत्पत्ती याचा 37वा अध्याय आणि 12 ते 18 वचनामध्ये देवाचं वचन आपल्याला काय सांगत आहे? यानंतर त्याचे भाऊ कळप चाराव्यास शेकेमास गेले. मग इस्रायल योसेफास म्हणाला, तुझे भाऊ शेकेमास कळप चारित आहेत ना, तर चल, मी तुला त्याचकडे पाठवितो. तो म्हणाला, हा, मी तयार आहे. आणि त्याने त्यास सांगितले, जा, तुझे भाऊ आणि कळप कसे काय आहेत याचा समाचार घेऊन मला बातमी आण. याप्रमाणे त्याने त्यास हेब्रोन खिंडीतून रवाना केले व तो शेकेमात जाऊन पोहोचला. तो तेथे इकडे तिकडे भटकत असता एका मनुष्यास आढळला. तेव्हा त्याने त्यास विचारले, तू काय शोधित आहेस? तो म्हणाला, मी आपल्या भावांना शोधित आहे. ते कोठे कळप चारित आहेत तेवढे मला सांगा. तो मनुष्य म्हणाला, तो येथून निघून गेले तेव्हा आपण दोथानास जाऊ असे त्यास बोलताना मी ऐकले. मग योसेफ आपल्या भावाचा शोध काढीत गेला व ते त्या दोथान येथे सापडले. त्यास दुरून येताना त्यांनी पाहिले तेव्हा तो त्याच्या जवळ येऊन पोहोचण्यापूर्वी त्याला कपटाने मारून टाकण्याचा त्यांनी बेत केला. ते एकमेकास म्हणाले, पहा, हा स्वप्नदर्शी येत आहे. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला काय सांगायचंय की योसेफ देवाबरोबर, आपल्या बापाबरोबर, आपल्या भावाबरोबर कसा आहे? विश्वासू आहे. तुम्हाला माहितीये का, एक गोष्ट आहे बायबल मध्ये सांगितली. 25व्या अध्यायामध्ये, मत्ती कृषी वर्तमान 25व्या अध्यायामध्ये सांगितलेली गोष्ट आहे. 10 कुमारी का नाही, रुपयाचा दृष्टांत आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये ती छोटीशी गोष्ट मी तुम्हाला थोडस ते पण वाचू आपण. वाचा आपण. मत्ती कृषी वर्तमान काढा, 25वा अध्याय. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासास बोलावून त्यास आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 5,000, एकाला किती दिलेले आहे? 2,000. एकाला 1,000 दिलेले. 5,000 वाल्याने किती केले? 5,000 वाढवले. किती केले? बिझनेस किती झाला? 5,000 वाढवले. तुम्हाला एक प्रार्थना दिली, तुम्ही किती वाढवल्या पाहिजे? डबल वाढवल्या पाहिजे. डबल वाढवलं कसं काय? आज जर तुम्ही नुसती म्हणणार ही प्रार्थना आता काय आहे, एका ठिकाणी काय करून टाकू, आता लपून टाकू, लपून टाकल्यानंतर काय होणार आहे? वाढणार आहे का? एक प्रार्थनाची किती प्रार्थना? अनेक प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. गुडघ्यावरची प्रार्थना, उपास प्रार्थना, विश्वासाची प्रार्थना, आग्रहाची प्रार्थना, अनेक प्रकारची नम्रतेची प्रार्थना, किंवा अजून नवसाची प्रार्थना. या प्रार्थना आहे. पण माझा विषय काय आहे? माझा विषय आहे तुम्ही आणि मी देवाबरोबर, देवानंतर देवाच्या सेवकाबरोबर, मंडळी बरोबर, पास्टर बरोबर काय
प्रेज द लॉर्ड. योसेफ कोणाबरोबर विश्वासू आहे? फर्स्ट नंबर देवाबरोबर. देवाबरोबर विश्वास नसलं ना तर काही होणार नाही. आणि एखादं चर्च मध्ये जे पाळक आहेत त्या पाळकाबरोबर पण काय करायचं आहे? विश्वासू राहायचे. काही काही लोक एक पाळक झाला का लगेच दुसरा पाळक, तिसरा पाळक, चौथा, पाचवा. तुम्ही देवाबरोबर विश्वासू आहे का? तुम्ही देवाबरोबर पण विश्वासू नाहीये, देवाच्या सेवकाबरोबर पण काय नाहीये, विश्वासू नाहीये. आणि तुमच्यामध्ये जबाबदारी पण गुण येऊ शकणार नाहीये. जे लोक विश्वासू नाहीये ते कोण नाहीये? जबाबदार व्यक्ती नाही. त्यांना कोण निवडत नाही? देवच निवडत नाहीये त्यांना. हालेलुया. जबाबदार व्यक्तीला परमेश्वर निवडत आहे. विश्वासू व्यक्तीला कोण निवडत आहे? परमेश्वर. तुम्हाला माहिती आहे का योसेफचा आपण लय वेळेस ऐकतो. योसेफ मग भावाने त्याला खड्ड्यात टाकलं, इकडं टाकलं, तिकडं टाकलं. पण बायबल असं सांगतं की मला असं वाटतं परमेश्वराने योसेफला निवडला असेल इस्रायल लोकांना सांभाळण्यासाठी. माझ्या लोकांना सांभाळण्यासाठी. योसेफ तसा होता, देवाचं भय होतं त्याच्यामध्ये. देवाला भिवून मागायचा, देवाला विचारून सगळ्या गोष्टी तो काय आहे करायचा. म्हणून मला असं वाटतं परमेश्वराने योसेफाला निवडलं. योसेफाला पण कळालं योसेफ, कारण की योसेफ योग्य तसा होता. बरोबर आहे की नाही? योसेफ खड्ड्यात परमेश्वरासाठी खड्ड्यात जायला पण तयार होता. योसेफ परमेश्वरासाठी विकला गेला. योसेफ काय झालं? योसेफला मिस्रामध्ये विकून टाकलेला आहे. योसेफला कशामध्ये जावं लागलेलं आहे? जेलमध्ये जावं लागलेलं आहे. योसेफवर अनेक प्रकारचे संकट आलेले आहे. तरी पण योसेफ काय आहे? योसेफ देवाबरोबर विश्वासू आहे, बापाबरोबर विश्वासू आहे, भावाबरोबर विश्वासू आहे. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचा तो काय आहे? जबाबदार व्यक्ती आहे. म्हणून बायबल मध्ये सांगितलं की योसेफ मिस्र देशाचा काय झालेला आहे? मोठा प्रधानमंत्री, अधिकारी झाला. काय झालेला आहे? आज आपण शिकायचंय. घरात पण विश्वासू राहायचे आपल्याला. घरात पण जबाबदाऱ्या स्वीकारायच्या आपल्याला. घरातले आई वडील आपल्याला काय सांगतात, नवरा आपल्याला काय सांगतो, हे आपण काय केलं पाहिजे? काळजीपूर्वक केलं पाहिजे. काय केलं का नवरा ऐकायचं नाही, असं नाही तसं नाही. पण काय आहे? जबाबदारी आहे. प्रेज द लॉर्ड. घरी पण जबाबदारी शिकवायची. घरच्या बरोबर पण कसं राहायचं आहे? विश्वासू राहायचं आहे. बहिणी बरोबर विश्वासू राहायचं, भावाबरोबर विश्वासू राहायचं, बापाबरोबर विश्वासू राहायचं. लग्न झालं असेल तर पती बरोबर ते सासू पतीचे जे घरचे लोक आहे त्यांच्या बरोबर, पत्नीने सुद्धा पती पत्नीने एकमेकांच्या घराबरोबर सगळ्यांबरोबर कसं राहायचं आहे? विश्वासू राहायचं आहे. कसं राहायचंय? बोला ना. विश्वासू राहायचे. जर तुम्ही आणि मी विश्वासू आणि जबाबदार व्यक्ती असेल तर तुमचे माझे आशीर्वाद कोणी रोखू शकत नाही. हालेलुया. रोखणार आहे का कोणी आपले आशीर्वाद? अरे जाऊ दे बाबा. लोक म्हणले पाहिजे अरे हा विश्वासू व्यक्ती आहे, हा जबाबदार व्यक्ती आहे. मग ह्या योसेफाला जेलमध्ये देखील त्याला त्याचा विश्वासूपणा जेलच्या लोकांनी काय केलेला आहे? पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये बघू आपण. हा 39:21 वचन वाचू आपण. उत्पत्ती. तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याजवळ दया केली आणि त्या बंदी शाळेच्या अधिकाऱ्याची त्याजवळ कृपादृष्टी होईल असे केले. तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून. कोण आहे परमेश्वर? योसेफाबरोबर आहे. परमेश्वर योसेफाबरोबर आहे. कस काय येतो परमेश्वर? देव कस काय येतो तुमच्याकडे माझ्याकडे? मला विश्वासूपणामुळे. जर तुमचा माझा विश्वासच नसेल तर देव कस काय येईल तुमच्या बरोबर? सांगा येईल का? हात कर जरा असा. हात करा जरा. देव आहे ना. जर तुमचा माझा जर विश्वासच नसेल तर देव बरोबर येऊ शकत नाहीये. देव येण्यासाठी काय करावं लागेल? विश्वास ठेवावा लागेल आणि जबाबदारी स्वीकारावी लागेल. जेलमध्ये गेला तरी तो म्हणतो नाही. जेलच्या लोकांची पण जबाबदारी घेतोय. पार तिथं काय सांगितलं? तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्यावर दया केली
आणि त्या बंदी शाळेच्या अधिकाऱ्याची त्यावर कृपा दृष्टी होईल असे केले. बंदी शाळेच्या अधिकाऱ्याने त्या बंदी खाण्यात असलेले सर्व बंदीवान योसेफाच्या स्वाधीन केलेले. हर एक जेलचा व्यक्ती कोणाच्या स्वाधीन केलेला आहे? हो, योसेफाच्या हातामध्ये. हो, त्या बंदी काय म्हटलं त्याला? बंदी शाळेच्या अधिकाऱ्याने काय केलेलं आहे? अधिकाऱ्याने एक काम केलं. बंदी शाळेमध्ये जे बंदीवान होते, काय म्हटलं तिथं? बंदी शाळेच्या अधिकाऱ्याची त्यावर कृपादृष्टी झाली. बंदी शाळेच्या अधिकाऱ्याने त्या बंदीखान्यात असलेले सर्व बंदीवान योसेफाच्या स्वाधीन केलेला आहे. म्हणजे काय होतो? कसा योसेफ कसा आहे? विश्वासू आहे. विश्वास. दुसरी नंबर गोष्ट काय आहे? जबाबदार व्यक्तीच्या हातातच दिले असत. योसेफ जर भामटा असता तर त्याच्याकडे दिले असते का? हा? योसेफ कसा आहे? सरळ, चांगला, देखना, इमानदार, जबाबदार. बेजबाबदार आहे का? कसा आहे? जबाबदार व्यक्ती आहे. आणि या जबाबदार व्यक्तीच्या हातामध्ये जेलचे जे बंदीवान लोक आहे, ते लोक त्या बंदी शाळेच्या अधिकाऱ्याने काय केलेलं आहे? कोणाच्या हातात दिलेलं आहे? योसेफाच्या हातात दिलेलं आहे. अगोदर कोणाच्या पोटीफाराचं कोण झालेलं आहे? कुठं अधिकारी मिळाले त्याला बघा ना तुम्ही. पोटीफाराच्या घरामध्ये सगळं मालकास तो त्याचंच घर आहे. फक्त आज त्याच्यामध्ये वाचा ना तुम्ही. 39 मध्ये सांगितलं. 2 पासून वाचा. परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने परमेश्वर तुमच्या बरोबर कधी राहणार आहे? जर तुम्ही विश्वासू असेल, जर तुम्ही जबाबदार असेल, तरच परमेश्वर तुमच्या बरोबर राहणार आहे, नाहीतर राहणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. कोणाबरोबर विश्वासू राहायचं ब्रदर? परमेश्वराबरोबर. आपली जबाबदारी चर्चची. चर्चचं काम आपली जबाबदारी देवाबरोबर. तो म्हणला का? तो म्हणला का आता मी यांच्या बरोबर कशाला विश्वासू राहू? जबाबदारी घेऊ यांच्या घराच्या जबाबदाऱ्या मी कशाला घेऊ? अरे तो म्हटला नाही, ही जबाबदारी मला कोणत्या माणसाने नाही, मला कोणी दिलेली आहे? परमेश्वराने दिलेली आहे. तुम्हाला मला जबाबदारी पास्टर देत नाही. तिकडे काय उघड रे बाळा. तुम्हाला मला जबाबदाऱ्या पास्टर देत नाहीये, परमेश्वर देत आहे. तुम्ही आणि मी कोणाबरोबर जबाबदारी घेतली पाहिजे? परमेश्वराची जबाबदारी. तुम्ही आणि मी परमेश्वराचं काम केलं पाहिजे. तुम्ही आणि मी देवाबरोबर कसं पाहिजे? विश्वासू पाहिजे. तुम्ही आणि आपण स्वीकारलं पाहिजे की पास्टरनी मला जबाबदारी दिलेली नाही, देवाने दिलेली आहे. तो म्हटला नाही मला पोटीफाराने जबाबदारी दिलेली. तोडला नाही, परमेश्वरापासून आहे. तुम्हाला माहिती आहे का? त्या 9 वचनामध्ये वाचा. 9 वचनामध्ये काय सांगितलं? 39:9 मध्ये फास्ट मध्ये वाचा. या घरात मजहूर तो मोठा नाही आणि तू त्याची पत्नी आहेस, म्हणून तुझ्या खेरीज माझ्या अखंत्या बरोबर बाहेरचे असे काहीच नाही. असे असता एवढे घोर कर्म करून मी देवाचा अपराधी करतो. जबाबदारी घेणारे व्यक्ती काय करत नाही? पाप करत नाहीये. हालेलुया. पाय दुखतात का? आपण उभं राहू. सगळे उभं राहू. उभं राहा. जबाबदारी लोक व्यक्ती काय करतात? विश्वास ठेवतात. विश्वास ठेवून काय करत नाहीये? पाप करत नाही. त्याला सांगा पाप करत नाही बाबा. आपण पाप करतो. काय पास्टर नुसते कामच सांगतात. बाहेर जाऊन लगेच दुसरीकडे जाऊन चुगलं लावत बसतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का? म्हणा दानियल. या दानियल प्रार्थना करत होता. प्रार्थना करत असताना प्रार्थनेची चुगली ज्या लोकांनी केलेली आहे, त्या लोकांना काय झालेला आहे? त्रास झालेला आहे. ज्या लोकांनी शद्रक मेषक विरुद्ध चुगली केली, ते लोक अग्नीमध्ये जाऊन मेलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. ज्या लोकांनी दानियेलाच्या विरुद्ध कुरकुर केली, ते लोक सिंहाच्या गुहेमध्ये सिंहाने त्यांना काय केलेलं?
हालेलुया हालेलुया बोला हालेलुया. माझा सांगायचा विषय काय आहे की तुम्ही आणि मी देवाच्या लोकांची बदनामी करू नये. हालेलुया. देवाच्या लोकांची आपण बदनामी करत असेल, निंदा, लक्ष देस्तवन निंदा करत असेल, बाहेरच्या गोष्टी सांगत असेल तर तुमच्यावर देवाचा क्रोध येणार आहे. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? बोला हालेलुया बोला हालेलुया. बायबल मध्ये काय सांगितलं की हा योसेफ विश्वासू आहे, तो जबाबदार व्यक्ती आहे, पण त्याची जबाबदार आणि विश्वासू व्यक्ती काय करत नाहीये, त्याची जबाबदारी पार पाडत आहे. मालकाच्या घरी होता तो. कोणाच्या घरी होता? पोटिफर त्याचा मालक होता आणि त्याच्या हातामध्ये घरातल्या सगळ्या गोष्टी होत्या. पण तो म्हणला नाही, माझी जबाबदारी त्याच्या बायकोला पण सांभाळायचा आहे. काय करायचंय म्हणला तो? सगळं सांभाळायचं. आपण आपल्या ताब्यात दिलं तर आपण सगळं घरच खाऊन टाकू. काय काय लोकांच्या चर्च ताब्यात दिलं तर चर्च धिंगाणा करून टाकते ते. असं पाहिजे का? खाली बसतो काय केलं पाहिजे? तुमच्यावर जबाबदारी दिली तर तुम्ही काय केलं पाहिजे? जबाबदारी पार पाडली पाहिजे. जर जबाबदार पाडत नाही तर आपण कोणते लोक आहेत? बेजबाबदार लोक. म्हणा बेजबाबदार. शेजारच्याला म्हणा बेजबाबदार. कोणते लोक आहेत? बेजबाबदार लोक. आणि बेजबाबदार लोकांना काय मिळत नाही? अधिकार येत नाही. बेजबाबदार लोकांना अधिकार भेटत नाहीये, त्यांना संपत्ती भेटत नाहीये, त्यांना काय मिळत आहे? नुसते फटके मिळतात. त्यांना काय मिळतात? फटके मिळतात. बेजबाबदार लोकांना, चोरी करणाऱ्या लोकांना म्हणते दर बाबा एवढं घर, एवढी संपत्ती तू सांभाळ. तुमच्या घरामध्ये तर देतात का चावी तुमच्या लॉकरची? कमून नाही देत? कारण की अजून तुम्ही जबाबदार झालेले नाहीये. एकदम घरच्यांना माहिती तुम्ही खिशातले पैसे तू चोरतात. नवऱ्याचे काही बायका अशा आहेत, नवऱ्याच्या खिशातले पैसे चोरतात. लेकरं पण तसे बापाच्या खिशातले पैसे चोरते. त्याच्यातला एक नंबर मी होतो. बापाच्या खिशाचे पैसे काय करायचे? पहिलं विश्वास राहा बापा बरोबर. आता नाही चोरीत मी. प्रेस लॉर्ड. माझे लेकरं पण चांगले, आमचे पैसे वरतीच ठेवत असतोय, कोणी घेत नाही. काय नाही. काय पाहिजे घरामध्ये? कसं पाहिजे? विश्वासू पाहिजे. आता योसेफाच्या हातामध्ये पोटिफरची बायको होती, लेकरं होते, संपत्ती होती, सगळं काही होतं. पण तो कसा आहे? बेजबाबदार नाहीये. बेजबाबदार नाहीये तो. कसा आहे? जबाबदार आहे. जबाबदारपणा कुठून येणार आहे? देवापासून येणार आहे. जबाबदारपणा कुठून येणार आहे? देवापासून येणार आहे. तुम्ही देवाची प्रार्थना करत असेल, बायबल वाचत असेल, आराधना करत असेल, हालेलुया म्हणत असेल, तुम्हाला देवाचं ज्ञान येणार आहे. आणि देवाचं ज्ञान काय करत आहे? तुम्हाला मला काय करत आहे? वाचवत आहे. हालेलुया. देवाचं ज्ञान आल्यामुळे काय येईल? जबाबदारी. देवाचं वचन आहे, आज्ञाचे, चोरी करू नको. मग आपण काय करतो? लगेच सावध होतो. नाही बाबा, आता चोरी नाही केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आता ते 39 वचनामध्ये काय सांगितलं? 2 पासून. परमेश्वर योसेफा बरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धनाच्या घरी असते. परमेश्वर त्याच बरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो असे त्याच्या धनाला दिसून आले. योसेफ कसा होता? यशस्वी पुरुष होता. कारण की तो विश्वासू जबाबदार होता. जबाबदारी, इमानदार. तिसरं म्हणा, 3 नंबर इमानदार. बेईमानदार नाही व्हायचं. कसं नाही पाहिजे? इमानदार. म्हणा इमानदार, जबाबदार आणि विश्वासू. कसा होता? विश्वासू होता, जबाबदार होता आणि तिसरी गोष्ट इमानदार. तुमची इमानीपणा कुठं दिसला पाहिजे? रस्त्यावर पण तुमचा इमानीपणा दिसला पाहिजे. दिसला पाहिजे रस्त्यावर सगळीकडे. तुम्हाला सांगते, एक वेळेस काय झालं, एक ब्रदर होते, त्यांचे पैसेच पडले एवढे.
बरं का, एवढे म्हणजे विचार करा की हिशोब करा आता लगेच किती पैसे असतील बघ. आणि ते ब्रदर पुढे चालले, मी पैसे घेतले. ब्रदर आवाज दिला, थांबा. काय म्हटलं? थांबा तुम्ही. ते म्हणे काय हे पैसे माझे. म्हणलं पैसे घ्या. म्हणजे माझे नाही. अरे बाबा म्हणलं तुझे पडले. याला काय म्हणतात? म्हणा इमानदारपणा. काय पणा? इमानदारपणा कुठं पाहिजे? रस्त्यावर इमानदारपणा दिसला पाहिजे, रस्त्यावर जबाबदारी दिसली पाहिजे, रस्त्यावर इकडं तिकडं काय दिसले पाहिजे? तुम्ही विश्वासू दिसले पाहिजे. योसेफाला देखील पोटिफाराच्या घरातल्या लोकांनी पाहिलं असेल की योसेफ कसा आहे, योसेफ कसा आहे, विश्वासू आहे, जबाबदार आहे, इमानदार आहे. एक वेळेस काय झालं, नगरला चाललो होतो आम्ही. मला नगरला चाललो होतो. नगरला चालत असताना एवढी मोठी गावाची गुणी पडली. किती? एवढी मोठी गावाची गुणी. एक मन मला अरे आता याला द्यायचंच नाही. अरे पण देवाचा आत्मा, अरे द्यायचं, त्याची आहे ती देऊन टाकायची. जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये असेल, तुम्ही विश्वासू असेल, तुमच्यामध्ये जबाबदारी येणार आहे. आणि ती तिसरी गोष्ट कोणती येणार आहे? इमानदारपणा. सगळ्या लोकांनी पाहिलं. आम्ही लगेच उचलली आणि त्या माणसाला पुढे आवाज दिला. म्हणलं तुमची गुणी पडली. म्हणलं तो म्हणे असे थोडे माणसं आहेत. म्हणे काय? असे थोडे माणसं आहेत की ते लोक इमानदार आहेत. म्हणे बाकीचे लोक पण काय म्हणले, एक जण चालला होता उठलं नाही, म्हणलं थांब, त्याला देऊन टाकायची. म्हणलं काय? म्हणलं त्याला देऊन टाकायची. आणि मग आम्ही काय करून दिलं? त्याला देऊन टाकलेली आहे. तसाच हा पोटिफर कसा आहे? घरातल्या सगळ्या गोष्टी त्याच्या ताब्यात आहे. योसेफाच्या कोणाच्या ताब्यात आहे? पोटिफराची पत्नी पण त्याच्या ताब्यात आहे. त्याचे लेकरं पण योसेफाच्या काय आहे? ताब्यात आहे. त्याची संपत्ती पण कशी आहे? त्याच्या ताब्यात आहे. पण हा व्यक्ती ज्याला पोटिफराने ज्याला घरावर सगळ्या गोष्टीचा अधिकार दिला, सगळ्यात महत्वाचं त्या माणसाला कळलेलं आहे योसेफ कसा आहे? विश्वासू आहे. योसेफ कसा आहे? इमानदार आहे. योसेफ कसा आहे? जबाबदार आहे. तुमच्या आणि माझ्याबद्दल इतरांना खात्री पटली पाहिजे. आमेन. हालेलुया. हालेलुया रे मला. हालेलुया. म्हणा आपल्याबद्दल लोकांना गॅरंटी झाली पाहिजे. पोटिफराला गॅरंटी होती, ह्यो काय करणार, म्हणून त्याला काय केलं? सगळा अधिकार दिला. त्या वचनामध्ये परमेश्वर योसेफा बरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. कोणता पुरुष झाला? यशस्वी पुरुषाचे गोष्टीचं महत्व काय आहे? तो कसा असतो? विश्वासू असतो. आणि तो कसा असतो? जबाबदार व्यक्ती असतो. आणि तिसरी गोष्ट काय असते? इमानदार. तो म्हटला या पोटिफराने आज त्यांची बायको पण माझ्या ताब्यात दिलेली आहे, मग मी तिचा गैरवापर कशाला करू? काय म्हटलं? वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? जर कुणी तुमच्या हातामध्ये काही गोष्टी देत असेल तर चुकीच्या गोष्टी करू नका. योसेफाने चुकीची गोष्ट केली का? नाही केली. हा, प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं की तो देव त्याच्या बरोबर होता. कोण होता त्याच्या बरोबर? म्हणा देव होता. कोण होता? देव तुमच्या बरोबर. आणि माझ्यावर माणसं नसले तरी चालतील, दुनिया नसली तरी चालेल, भाऊबंद नसले तरी चालेल, भाऊ नसले तरी चालेल. योसेफा बरोबर कोण आहे? योसेफा बरोबर कोणी नाहीये. त्याच्या भावाने त्याला काय केलेलं आहे? काट्यामध्ये टाकलेलं आहे. त्याला काय केलेलं आहे? विकून टाकलेलं आहे. योसेफा बरोबर कोणी नाहीये, पण योसेफा बरोबर देव आहे. तुमच्या आणि माझ्या बरोबर कोणी नसो, पण तुमच्या आणि माझ्या बरोबर देव पाहिजे. देव असण्यासाठी तीन गोष्टी पाहिजे. किती गोष्टी पाहिजे? तीन गोष्टी. प्रत्येक ठिकाणामध्ये कामावर सुद्धा कसे असा? इमानदार असा. 4 रुपयाची वस्तू 10 रुपयाला विकू नका. प्रेज द लॉर्ड. सगळ्या गोष्टीमध्ये कसं राहायचं आहे आपल्याला? इमानदार राहायचं आहे, विश्वासू राहायचं आहे, जबाबदारीने काम काय करायचं आहे? पार पाडायचं आहे. हालेलुया. मला हालेलुया. मला हालेलुया. कसे व्यक्ती पाहिजे? आपल्याला तीन गोष्टी पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं हा व्यक्ती यशस्वी पुरुष झालेला आहे. तुम्हाला यशस्वी व्हायचंय का? शाळेमध्ये यशस्वी व्हायचंय का तुम्हाला?
हा व्हायचं का? बिझनेस मध्ये यशस्वी व्हायचं का तुम्हाला? घरामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचंय का? हा तुम्हाला हर एक गोष्टीमध्ये यशस्वी व्हायचं असेल या 3 गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. 3 पदरी दोरी. म्हणा 3 पदरी दोरी. आजची 3 पदरी दोरी उपदेशक मध्ये वाचा. आमेन. हालेलुया. उपदेशक मध्ये वाचा 3 पदरी दोरी. चौथा अध्याय काढा. 4था अध्याय आणि 9 ते 3 वाचा. एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना फळ चांगले प्राप्त होते. त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल, पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते, त्याची दुर्दशा होते. दोघे एकत्र निघले तर त्यास ऊब येते. एकट्याला ऊब कशी येईल? जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करीता येईल. 3 पदरी दोरी तुटत नाही. 3 पदरी दोरी म्हणजे काय आहे? विश्वासूपणा, इमानदारी. मला विश्वासू कुठं राहते? देवाबरोबर. त्याच्यानंतर सेकंड नंबर गोष्ट सेवकाबरोबर, चर्च बरोबर, मंडळी बरोबर. त्याच्यानंतर आपलं फॅमिली बरोबर, पती पत्नीने एकमेकाबरोबर हर एक ठिकाणामध्ये विश्वासू राहायचे. पोटीफराची पत्नी कोणाच्या ताब्यात होती? योसेफाच्या ताब्यात होती. ती म्हणली माझ्या बरोबर नीच. तरी त्यांनी काय दाखवलेलं आहे? देवाबरोबर विश्वासूपणा दाखवला. त्याच्यानंतर सेकंड नंबर कोणाबरोबर दाखवलेला आहे? पोटीफराला दाखवला विश्वासूपणा. आणि तिसरी गोष्ट नंबर जी आहे, पोटीफराच्या पत्नीला देखील त्याने काय दाखवलेला आहे? विश्वासूपणा दाखवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वासूपणा हर एक ठिकाणामध्ये दाखवायचा. कोणी जरी म्हटलं चल पाप करायला तर काय लगेच निघायचं का उड्या मारी पाप करायला? ती पोटीफराची बायको म्हणली चल माझ्या बरोबर निघ, मग लगेच तो निघला का? काय नाही. त्यांनी दाखवलं मी माझ्या देवाबरोबर विश्वासू आहे. त्यांनी दाखवलं मी माझ्या मालकाबरोबर विश्वासू आहे. त्यांनी दाखवलं माझ्या मालकाच्या पत्नी बरोबर देखील मी कसा आहे? विश्वासू आहे. शाळेमध्ये पण विश्वासूपणा दाखवायचा. आलेल्या विश्वासूपणा सगळी. पण कसं राहायचं जगामध्ये वावरताना? हुशार राहायचं. काही काही लोक तुम्हाला फसवतील, मग त्यांच्या मागे जायचं का? काय कधी जायचं नाही. असे लोक ओळखायचे आपल्याला. यांनी लगेच पोटीफर पत्नीला लगेच कसं केलं? त्यांनी ओळखलं हिची नजर चांगली नाही. अशा लोकांपासून काय व्हायचं? योसेफ काय झाला? पळून गेला. इकडे बघा आता, योसेफ काय झाला? पळून गेला. असे काही घाणेरडे लोक असतील यांच्यापासून काय करायचं आहे? पळून जायचंय. पळून काय केलं त्यांनी? पळून गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वासू तर राहिला आणि पापापासून काय झालेला आहे? पळून गेला. असे काही वाईट लोक असतील त्यांच्यापासून काय करायचं आहे? पळून जायचं. 3 पदरी दोरी कोणची सांगितली मी तुम्हाला? विश्वास, जबाबदारी, इमानदारी. काय सांगितलं उपदेशक मध्ये? एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. व त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल, पण तो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते, त्याची दुर्दशा होते. दोघे एकत्र निजले तर त्यास ऊब येते. एकट्याला ऊब कशी येईल? जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. विश्वासाबरोबर तुम्हाला काय पाहिजे? कोणचा गुण पाहिजे ब्रदर? जबाबदारी पाहिजे. आणि जबाबदारी बरोबर कोणचा गुण पाहिजे? इमानदारी पाहिजे. विश्वासू बद्दल सांगितलं मी तुम्हाला. दुसरी गोष्ट जबाबदारी बद्दल पण सांगितलं आणि इमानदारी बद्दल पण मी काय करत आहे? सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. पुन्हा येऊ आपण त्या 39 वचनाकडे. हा 3 वचनापासून. परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो. ज्या लोकांमध्ये हे 3 गुण आहे, तुम्ही जे काही काम हातामध्ये घ्या ते काय होणार आहे?
यश देणार आहे. कोण देणार यश? परमेश्वर. म्हणा परमेश्वर देणार आहे. देणार आहे. तुम्ही म्हणा हा साधारण नाहीये. आज साधारण नाहीये. 10 किलो तर नाही पाहिजे, आशीर्वादित हात पाहिजे. आमेन. काय काय लोक होते 10 किलो का हात पिक्चरची स्टोरी मारतात. हा 10 किलो का हात तर त्याला काय नाही, त्या 10 किलोच्या हातात जर देवाने याच दिलं नाही तर काय कामाचा तो काय काय लोक लठ्ठ लोक आहेत पण कामच करीत नाहीत काही. हालेलुया. काय त्याच्या हातामध्ये यश आहे का? काहीच नाही. हा तुमच्या आणि माझ्या हातामध्ये यश येण्यासाठी तुमच्याकडे माझ्याकडे काय पाहिजे? 5 नंबर विश्वासू देवाबरोबर. बाकीच्या गोष्टी सांगितल्या जबाबदारी. जबाबदार व्यक्ती काय कुठं पण त्याची काय दाखवत आहे? जबाबदारी दाखवत आहे. तो कुठेही असो दुनियाच्या कुठेही जाऊ, पृथ्वीच्या पाठीवर कुठेही जाऊ, पण तो काय करतो? त्याची जबाबदारी दाखवतो. प्रेज द लॉर्ड. वयस्कर माणसं पण काय करतात? त्यांची जबाबदारी दाखवतात. प्रेज द लॉर्ड. कुठेही जाऊ द्या. बायबल मध्ये काय सांगितलं? परमेश्वर त्याच्या बरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर काय करत आहे? यश देत आहे. कोण यश देत आहे? परमेश्वर यश देतो. आणि त्याच्या धान्याला दिसून आले. कोणाला दिसून आलं? पोटीपाराला कळालं हा जे काही काम हातामध्ये घेत आहे तिथं याचा परमेश्वर याला काय देत आहे? यश देत आहे. त्याला धन देत आहे. ते काय करत आहे? वाढवत आहे. कशामुळे यश प्राप्ती होणार आहे? विश्वासू राहिल्यामुळे. कशामुळे धन प्राप्ती होणार आहे? जबाबदारी असल्यामुळं. आणि तिसरी गोष्ट इमानदार. प्रेज द लॉर्ड. आपली इमानीपणा पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? इमानीपणा. कोणा कस काय येतो? देवापासून येतो. देवाचा आत्मा जर तुमच्या माझ्यामध्ये असेल तर हा गुण काय करणार आहे? दिसून येणार आहे. कोणाचे 10 रुपये जरी आले तर तुम्ही रिटर्न देता. काही काही लोक देतच नाही रिटर्न. तू दुसऱ्याचे 10 तू घेतलेस ना, तुझे 10 जातील. मग किती जातील? 10 जातील. म्हणून इमानदारपणा राहू द्यायचा आपल्याला. काय करायचंय? इमानदारपणा. तुम्हाला पास्टरनी जरी काम सांगितलं तर ते काम तुम्ही काय केलं पाहिजे? पटापट केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कसं केलं पाहिजे? काय काय लोक कामच ऐकत नाहीत. पास्टरनी काम सांगितलं का ते काय करीतच नाहीत. पास्टर म्हटलं चटा टाका, टाकतच नाही. पास्टर म्हटले झाडू मारा, मारतच नाही. काय लोकांना म्हटलं लवकर या, लवकर येतच नाहीये. कुठलंच ऍक्टिव्हिटी काय करत नाही, पूर्ण करत नाही. म्हणजे ते काय जबाबदार आहेत का? जबाबदार व्यक्तीच्या हातामध्ये काय कोण यश देणार आहे? परमेश्वर यश देणार आहे. चर्चचं काम म्हणजे तुमची ही पालकाची जबाबदारी नाहीये. चर्चचं काम, चर्च झाडू मारणं, चटया टाकणं, स्वच्छता करणं, किंवा वेळेत येणं, किंवा दान देणं, दशमन देणं, किंवा देवाच्या हर गोष्ट काय करणं ही आपली काय आहे? जबाबदारी आहे. म्हणा काय जबाबदारी आहे. आता हे खराब जरी झालं, हे तुमचं लक्ष घराकडे, तुम्ही घराकडे असंच पाहत बसता. घर खराब झालेल्या वस्तू सांगा बरं. घरातल्या लगेच वस्तू आपण चेंज करतो. अरे हे खराब झालं लगेच चेंज करा. खुर्ची खराब झाली चेंज करा. हे खराब झालं चेंज करा. घरच्या चटया तुम्ही फाटल्या तरी तसंच वापरतात का? काय काय ही जबाबदारी कोणाची आहे? तुमची जबाबदारी आहे. चर्च मधल्या मंडळी मधल्या लोकांची जबाबदारी आहे. चर्च मधली कुठली वस्तू? हे आपलं घर आहे. म्हणे आपलं घर आहे. प्रेज द लॉर्ड. हे घराची तुम्ही काळजी घेतली ना, तुम्हाला स्वर्गामध्ये चांगलं घर मिळेल. तुम्ही या घराची जबाबदारी घेत नाही. काही लोक काय कधीच्या कधी 11च्या 12ला एकलाच चर्चला येतात. हे कोणची जबाबदार व्यक्ती? हा कोणता विश्वासू व्यक्ती आहे? घरातलं काही तुटलं उठलं तर आपण लगेच काय करते? नीट करून आणते. पण मंडळीने घरातलं जसं तुम्ही जबाबदारी स्वीकारतात तसे चर्च मधली पालकाची जबाबदारी तुमची. आमेन. हालेलुया. पालकाला सांभाळायची. पालकाच्या सगळ्या गोष्टी घरी तुम्ही स्वतःला जसं करतात ना तसं पालकाचं सगळ्या गोष्टीची जबाबदारी कोणाची आहे? तुमची आहे. किती लोक बोलणार हालेलुया? बोला हालेलुया. आवाज येत नाही. या जबाबदारी काय करायच्या तुम्हाला? पार पाडायच्या. काय करायच्या जबाबदाऱ्या? लग्न झालं, बायको झाली, बायकोची जबाबदारी. लेकरं झालं, लेकराची जबाबदारी. त्याच्यानंतर लग्नाची जबाबदारी.
नातुंडाची जबाबदारी मरूपर्यंत जबाबदार स्वीकारतात. मग का नाही तुम्ही चर्च मधल्या जबाबदाऱ्या तुमच्या माझ्या नाही का? देवाचं काम तुमचं माझं जबाबदारी नाहीये का? सुवार्ता तुम्ही आणि मला सांगायची ही तुमची माझी जबाबदारी नाहीये का? जबाबदारी आहे. देवाचं वचन वाटायची तुमची माझी जबाबदारी नाहीये का? देवाचा संदेश सांगायची तुमची माझी जबाबदारी नाहीये का? का नाही सांगायचं की येशू पापाची क्षमा करतो हे फक्त पालकांनी सांगायचं आहे का? तुमची जबाबदारी नाहीये का? तुमची आणि माझी जबाबदारी देखील आहे. बायबल मधल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला आपल्या परिवाराला सांगायच्या, नातेवाईकाला सांगायच्या, दुनियाला सांगायच्या, हर एक गोष्टीला काय करायचं आहे? सांगायचे आहे. त्याचं देवाचं वचनच आहे ना. मार्क सुवर्तन 15 अध्याय 16 वचनामध्ये काय सांगितलं? जगातील सर्व राष्ट्रास तुम्ही काय करा? सुवार्तेची घोषणा करा. ही जबाबदारी तुमची नाही का? चर्च मध्ये माईक लागतोय, ही जबाबदारी कोणाची? मंडळीची. पालकाची जबाबदारी का? पालकांनी रिपेअर करायचं का? बॉक्स खराब झाला पालकांनीच रिपेअर करीत बसायचं का? तुमचं काय काम आहे? जबाबदारी घेणं. मंडळीची जबाबदारी आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाची जबाबदारी आहे? योसेफाची काय जबाबदारी होती? पोटीफाराच्या घरामध्ये काय नाहीये? जे नाहीये ते गोष्ट तो काय करायचा? लक्ष द्यायचा. तुमचं काम तेच आहे. या ठिकाणी काय नाहीये? आपल्या मंडळीमध्ये काय नाहीये? चर्च मध्ये काय नाहीये? ती काय आहे? आपली काय वचन सांगितलं मी? वाचा ना, वाचा. मग त्याने त्यांना सांगितले की जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. ही तुमची माझी जबाबदारी नाहीये का? सुवार्ता सांगणं म्हणजे काय? काय सुवार्ता आहे? येशू या जगामध्ये आला, मारला गेला, पुरला गेला, गाडला गेला, उठला, देवाने त्याला उठवलं आणि तो परत घ्यायला येणार आहे. ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे, प्रत्येक व्यक्तीची आहे. आमेन. हालेलुया. सांगायचं येशू घ्यायला येणार आहे. यस. येणार नाही का? येणारच आहे. वचन म्हणतं ना, येणार म्हणजे येणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय जबाबदारी काय? जसं घरातल्या जबाबदाऱ्या आहेत तसे इथली पण काय आहे? जबाबदारी आहे. हालेलुया. मी तुम्हाला चारा खाऊ घालतोय का? विष पाजतो का काय मी तुम्हाला? नाही. काय खाऊ घालतोय मी तुम्हाला? चारा खाऊ घालतोय. दर संडेला उत्तम प्रकारचं भोजन मी तुम्हाला खाऊ घालत आहे. तुमची जबाबदारी आहे पालकाला सांभाळायचं. यस. आमेन. पालकाची काळजी घ्यायची, चर्चची काळजी घ्यायची, अरे गोष्टीची काय घ्यायची? काळजी नाही घ्यायची. लांबूनच म्हणतात पास्टर व्यवस्थित जा. अरे पण दे ना पैसे पेट्रोलला. पेट्रोलला पैसे दिले तर चार ठिकाणी नाही. नुसती काळजी नाही, जबाबदारी महत्वाची आहे. आमेन. हालेलुया. पास्टर हे तुम्ही जायला यायला पेट्रोलला काय करा? पैसे घ्या. ही काय आहे? जबाबदारी. पास्टर काय काम करू शकत नाही का? काम धंदे सगळे सोडले. कोणाच्यासाठी? तुमच्यासाठी काम धंदा सगळं सोडून ते काय करत आहे? त्यांनी काम केलं तर त्यांना काय पैसा मिळणार नाही का? आजही कामाला गेलं तर 20,000 रुपये मिळतील महिन्याला. आमेन. हालेलुया. पण काय करत आहे? देवाची जबाबदारी पालक स्वीकारत आहे, तुम्हाला सांभाळत आहे. ही कुणी दिलेली जबाबदारी? देवाने दिलेली आहे. आमेन. हालेलुया. जर तुम्ही कामाला जातात तर तुमची जबाबदारी पालकाच्या हर एक गोष्टीची काळजी घेणं. यस. पास्टरचं खाणं पिणं नाणं हर एक गोष्टीची काय करायची आहे? जबाबदारी घ्यायची आहे. तुम्हाला माहिती आहे का? पाऊलाकडे येऊ आपण. पहिले करीन 9 वाचा. बोल म्हणतो आम्हाला काय हक्क नाहीये का? पण त्यांनी कोणाची जबाबदारी घेतली? आपण पालक जबाबदारी घेतो. कोणाची घेतो?
देवापासून आलेली जबाबदारी घेत आहे. पाळक जर तुम्हाला सांभाळत आहे तर पाळक तुमच्या आत्मिकरित्या काळजी घेत आहे, तर तुम्ही शरीराची काळजी, पाळकाच्या आरोग्य गोष्टीची काय करायची आहे, घ्यायची आहे. वाचा पहिल्यापासून फटाफट वाचा. स्वतंत्र नाही काय, मी प्रेषित नाही काय, आपल्या प्रभू येशूला मी पाहिलेलं नाही काय, प्रभू मध्ये तुम्ही माझे काम नाही काय, जरी मी दुसऱ्याच प्रेषित नसलो तरी निदान तुम्हाच तरी आहे, कारण प्रभू मध्ये माझ्या प्रेषितपणाचा तुम्ही शिक्का आहात. माझी चौकशी करणाऱ्यांना माझे हेच उत्तर आहे, आम्हाला खाण्यापिण्याचा हक्क नाही काय. इतर काय म्हणतो तो, आम्हाला काय खाण्यापिण्याचा हक्क नाही का? आहे. इतर प्रेषित प्रभूचे भाऊ व केफा यांच्याप्रमाणे आम्हालाही एखाद्या ख्रिस्ती बहिणीला लग्नाची आम्हाला सगळ्या प्रकारचा हक्क आहे, पण आम्ही तो काय करत नाहीये, गाजवीत नाहीये. हालेलुया. कोणासाठी कोणाची जबाबदारी घेऊन चालतोय आम्ही. देवाची जबाबदारी. तुम्हाला सांभाळतो तर तुम्ही पण तुमच्या आत्म्याची काळजी घेतो आम्ही, तर तुम्ही पण काय करायचे, पाळकाच्या दैहिक गोष्टीची तिथं सांगितलं तसं. अथवा काम धंदा केल्या वाचून उपजीविका करण्याचा हक्क मला. 6 मध्ये वाचा. अथवा काम धंदा केल्या वाचून उपजीविका करण्याचा हक्क मला व भरणा. आम्ही काय काम धंदे करून का आमचं पोट भरू शकत नाही का? पण काय करत आहे, कोणाची जबाबदारी स्वीकारली, देवाची जबाबदारी. मग तुम्ही नुसतं तुमच्या घरचीच काळजी करायची का काय? नाही. हा, अरे घरी मटण खात असेल, घरी काय खात असेल, तुमची जबाबदारी आहे. आमचा पाळक आमच्यासाठी दिवस रात्र आमच्यासाठी प्रार्थना करतो, दिवस रात्र तो आमच्यासाठी देवासाठी बोलत असतो. दिवस काही जरी झालं, पाळक आहे तुमच्या घरी. आणि तुम्ही कधी आजारी पडल्यावर येतात का पाळकाच्या घरी? पाळकाचा कुठल्या वाढदिवसाला विश केलं का? कुठला कार्यक्रम कुठला काय असेल आले का? येत नाहीये. हे चुकीचं आहे. हालेलुया. पाळक जर तुमच्या आत्मिक गोष्ट काळजी घेतो, जबाबदारी घेतो. तुमची जबाबदारी कोणाकडून घेतली? मी कोणाकडून घेतली? देवाने मला जबाबदारी दिली. मी असं जर असतो ना जगातला, मी म्हणला असतो मी नाही सांभाळी त्या लोकांना, असे हे लोक दान पण देत नाही, दाशपण पण देत नाही, अर्पण पण देत नाही, हे लोक काय कामाचे नाहीये, वेळेवर पण येत नाही, काय करत नाही. आणि जबाबदारी मला कोणी दिली? देवाने मला जबाबदारी दिली. जर मी मनुष्यासारखा मी जगातला व्यक्ती जर असतो, मी यांना तर मी कशाला करू, फुकट काम करायचे. हा, इथं पैसा नेन पाणी नेन, नुसती फुकट सेवा करायची. कधी कधी काही लोक दान पण भेटत नाही, कधी काय लोकांकडून तसं द्यावं लागतं, कधी कधी पेट्रोल नाहीये. पण ही जबाबदारी कोण देत आहे? देवाने दिली तुमची जबाबदारी मला. काय लोक ते पाळक नुसते मला बोलत राहतात. अरे तुझी जबाबदारी पाळकाला परमेश्वराने दिली नाही, म्हणून तो हक्क दाखवत आहे तुझ्यावर. तुमच्यावर हक्क दाखवण्याचं मला काही कारण नाहीये, पण तुमच्यावर हक्क दाखवायचं कारण म्हणजे तुमची जबाबदारी मला परमेश्वराने दिलेली आहे, म्हणून मी तो हक्क दाखवत आहे. काय लोक पास्टर मलाच बोलले, पास्टर मला शिकवतात. अरे मी पाळक आहे, मी तुम्ही माझ्या लेकरांना जसं मी पाळतो सांभाळतो तसं तुमच्यावर हक्क लावत आहे. रस्त्यावरच्या लोकांना बरं हक्क लावित नाही मी, काय कारण आहे? लावणार आहे का मला? मी लावेल का? मी हक्क तुमच्यावर का लावतो? कारण की तुम्ही माझा परिवाराचा हिस्सा आहे, तुम्ही माझे लोक आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो वेळेत या, म्हणून मी तुम्हाला सांगतो हे तुम्ही करायचंय सगळं, ही जबाबदारी घ्या. प्रेस लॉर्ड. पौल काय म्हणतो? इतर प्रेषित प्रभूचे भाऊ कैफा वाचरे 6 वचनामध्ये अथवा काम धंदा केल्या वाचून उपजीविका करण्याचा हक्क मला. उपजीविका करण्याचा हक्क मला, वर्णवाला मात्र नाही. काय तो म्हटला मी काम करू शकतो, सगळं करू शकतो मी, मला काय अधिकार नाही का, मला काय हक्क नाही का? पण का नाही करीत? परमेश्वराची जबाबदारी. बोला, कोणाची जबाबदारी? परमेश्वराची जबाबदारी. परमेश्वराचं काम. जर कामाला गेलो तो काय होईल? जास्त वेळ लोकांना देता येणार नाही, म्हणून तो काय करतोय? काम सोडून दिलं. रावट्या वळायचं काम करायचं. कशाचं? रावट्याच काम, रावट्या वळायचं काम करायचं. तो स्वतःचं घरदार सगळं सोडून पौल काय करू लागलाय? आपण तसं नाही. आपण आम्हाला घर दे, आम्हाला गाडी दे, आम्हाला हे दे ते दे, बायको दे, नवरा दे, लेकरं दे.
जबाबदारीचे योग्यतेचे अजिबातच नाही. प्रेस द लॉर्ड. काय सोडलं पेत्राने? पेत्राने जागी सोडून देवाच्या सेवेला खर्च केलं. ते ही जबाबदारी आहे. जबाबदार व्यक्ती काय करतो? सेवेसाठी सगळं खर्च करतो. आणि त्याच्यात मी पण आहे. आणि तुम्हाला पण काय करायचं आहे? यायचं आहे. काय सांगितलं त्या वचनामध्ये? त्यात वा काम धंदा केला वाचून उपजीविका करण्याचा हक्क मला व बर्नबाला मात्र नाही काय? आपल्या खर्चाने शिपाईगिरी करतो असा कोण आहे? हा, पुढं. द्राक्षमळा लावून त्याचे फळ खात नाही असा कोण आहे? कळप पाळून कळपाचे दूध सेवन करीत नाही असा कोण आहे? मी माणसाच्या रिवाजाप्रमाणे या गोष्टी सांगत आहे काय? नियमशास्त्री हे सांगत नाही काय? हा, आणि पुढं पुढं वाचा. पुढं खूप कारण छान. मोशेच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की मळणी करीत असलेल्या बैलाला मुसके घालू नको. जर बाळक तुमची जबाबदारी घेत आहे, तुम्ही देत नाही, तुम्ही काय घातलेला आहे? मुसके घातले तुम्ही. मुसके. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मुसके घातले तर देव तुम्हाला सोडील का? हा, तुम्ही पाळक जर कामाला गेले, बायबल मध्ये असंही वचन सांगितलं, मुसरहा न मिळाल्यामुळं लेवी कामाला गेले. प्रेज द लॉर्ड. तुमचं दान वेळेवर नाहीये, तुमचं दान देण्याची जबाबदारी नाहीये का? तुम्ही दशमन देण्याची जबाबदारी नाही का? अनलिमिटेड. मागच्या हप्त्यात सांगितलं अनलिमिटेड द्यायचं देवाला. किती द्यायचं ब्रदर? बोला ना. किती द्यायचंय? अनलिमिटेड. ही जबाबदारी नाहीये का? हा, चर्चा चटाया धुवून आणायची, घरातलं सगळं काम आपण करतो, गोदाड्या धुतो, हे ते करतो. चर्चच्या चटाया धुणं हे तुमची माझी जबाबदारी नाही का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. ही आपली काय आहे? जबाबदारी आहे. पुढे काय सांगितलं? कारण मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे असे लिहिले आहे की मळणी करीत असलेल्या बैलाला मुसकी घालू नका. तेव्हा देवाला बैलाचीच काळजी आहे की तो सर्वस्वी तुमच्या आमच्या करता सांगतो. कोणाकरता सांगतो? तुमच्या आमच्या करता. हो, हे तुमच्या आमच्या करता लिहिले आहे. अशा अर्थाने की जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे हालेलुया. आणि जो मळणी करतो त्याने उपभोग घेण्याच्या आशेने करावी. जर मी तुमच्यासाठी काम करतो, जर मी तुमच्यासाठी तुमची जबाबदारी घेतलेली आहे, तर तुमच्यापासून मला तुमचा काय झाला पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. मला उपयोग झाला पाहिजे. जर तुम्ही आणि मी तुम्ही उपयोगी पडत नसेल तर तुम्ही कोणचे दास आहे? निरुपयोगी दास आहे. आणि या निरुपयोगी दासाला कुठे टाकणार आहे? अंधार कोठडीमध्ये. तुम्ही सेवेला तुमचा उपयोग होत नसेल, चर्चला तुमचा उपयोग होत नसेल, सेवकाला तुमचा उपयोग होत नाही, देवाच्या आर्य गोष्टीसाठी तुमच्या कुठल्याच गोष्टीला तुमचा उपयोग होत नसेल, तर बायबल मध्ये सांगितलं तुम्ही ज्या 1000 रुपयावाल्या माणसाप्रमाणे आहे त्याला कुठे टाकणार आहे? अंधार कोठडीमध्ये, त्याला नरकामध्ये टाकण्यात येणार आहे. हालेलुया. बोला हालेलुया. काय झाला पाहिजे? आपला उपयोग झाला पाहिजे. उपयोगच होऊ द्या ना. नुसते अंग राखी दे. काय राखी दे? अंग राखीत असेल तर तुम्ही त्या 1000 रुपयासारख्या माणसासारखे. एकाने 5चे 5 वाढवले, रुपयाचा दृष्टांत 25 अध्यायामध्ये सांगितलं. 5चे 5 वाढवले, 2च्या 2 वाढवले. एका वाल्याने रुमाले जमिनीमध्ये पुरून ठेवले. तुम्ही ते लोक नाही पाहिजे. तुम्ही जर देवाच्या सेवकाला उपयोगी पडत नसेल तर देवाचा क्रोध नक्की राहील तुमच्यावर. देवाचा क्रोध राहू दिला पाहिजे का? बोला ना. काय झालं पाहिजे? आपण मला उपयोगी पडलं पाहिजे. पास्टरला म्हणलं, पास्टर द्या माझ्याकडे झाडू, मी मारतो. पास्टर द्या, काय काम करायचंय? लाईट बोर्डचं काम करायचं, मी करतो. पास्टर हा, मी घड्याळ लावायचं काम मी करतो. पास्टर चर्चला आपल्याला वायरिंग करायची, हा मी करतो. हे काय तुम्ही उपयोगी येत आहे? म्हणा जबाबदार व्यक्ती उपयोगी पडणार आहे. काय करणार आहे? उपयोग तुमचा आणि माझा काय झाला पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. बिनकामाचे नाही पाहिजे आपण. म्हणा बिनकामाचे नाही पाहिजे. काय झालं पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. एवढं आता बोललं ना तरी पण लोक काय म्हणतील? जाऊ द्या, पास्टरच करतील. लाईट बिल भरायचं कोणी? हा, पास्टरच भरतील. सामान चर्च सामान काय खराब झालं कोण करतील? पास्टरच करतील. हे जबाबदारी लोक असे असतात का हो? हा, तुमचा काय झाला पाहिजे? तुम्ही म्हणा, तुम्ही मेंढरुई म्हणा, मी मेंढरुई.
मेंढराने जर दूध नाही दिलं लोकर नाही दिली. तर तो मेंढपाळ त्याला ठेवील का? नाही. सांगा बरं. तुमच्या घरीच तुम्ही ठेवा. आता काय करा, घरी काय करा, मेंढऱ्या आणून ठेवा आणि त्या दुधाच नाही देत, नुसतं चाराच खाऊ घाला त्याला, नाही. नुसतं चाराच खाऊ घाला. तुम्ही काय करा, तुम्ही नारायणी काही द्याय नाही, काटकाला विका. जर तुम्ही चारा देत नाही, तुम्ही जर दान देत नाही, तुम्ही दशभाव देत नाही, तुम्ही अनेक देवाच्या गोष्टी करत नाहीये, तर तुम्ही कोणचे दास आहात? निरुपयोगी. निरुपयोगी दास आहात. तुमचा काही सेवेला उपयोग नाही. बघा एक दिवशी हिशोब विचारून देऊ तुम्हाला. Yes. काय केलं, काय पास्टर नुसतं दान विषय सांगतो, पास्टर नुसतं दशभाव विषय सांगते, पास्टर नुसतं हे करा आणि ते करा, पळून जाते. नाही. अरे बाबा, तुला इथं परमेश्वराने पकडून आणले कशाला? जबाबदारी घेण्यासाठी. जबाबदारी घेण्यासाठी. तू जर जबाबदारी पासून पळत असेल तर तू शापित आहे. Yes, yes. Yes. जबाबदारी परमेश्वर तुम्हाला इथं आणते, Yes. हे तुम्ही स्वीकारायचंय. Yes. लेकरू झाल्यावर म्हणतात का नवरा बायको की आमचं लेकरू नाही, आमची जबाबदारी नाही. त्याला टाकी बोर्डिंग मध्ये, मला नको. त्याला तो बोर्डिंग मध्ये टाकल्यानंतर तो पण टाकतो, मग त्याला आई बापाला अनाथ आश्रम मध्ये. काय केलं पाहिजे? जबाबदारी घेतली. लेकरं आपली जबाबदारी आहे. Yes. जबाबदारी स्वीकारा. Hallelujah. लेकरांना तुम्ही जर अनाथ आश्रम मध्ये टाकीत असतील, ते तुम्हाला टाक. ते पण तुम्हाला अनाथ आश्रम मध्ये टाकतील. जे पेरलं तेच उगवलं. हालेलुया. बरं, हालेलुया. Hallelujah. काय केलं पाहिजे? जबाबदारी. तुमचा काय झाला पाहिजे? उपयोग झाला मला पाहिजे. उपयोग झाला पाहिजे असा फर्स्ट क्लास, खरा स्टाईल मध्ये First class. फर्स्ट क्लास झाला पण असा एकदम क्वालिटी. Yes. बरोबर आहे की नाही? Yes. हा, सांगा ना. Yes. तुम्ही जर काही देतच नसेल काय उपयोग? तर तुम्ही वांज आहे. म्हणा वांज आहे. वांदे. काय आहे? वाण. वांज. आणि वांज झाडाला येशू आहेच मग छाप द्यायला. मग येशू काय करतो, मग यापुढे तुला कधीच बळ येऊ नये आणि ते मुळात सगट काय होतं? वाळून जातं. वाळून जात. मेंढरांनी काय केलं पाहिजे? लोकर दिली लोकर पाहिजे. दिले. हा, लोकर दिली. दूध दिलं पाहिजे. मला दूध दिलं पाहिजे. दूध दिलं पाहिजे. चर्चच्या लोकांनी काय दिलं पाहिजे? फळ दिलं दूध पाहिजे. दिलं पाहिजे. त्याचा उपयोग झाला पाहिजे. Yes. बळ दिलं पाहिजे. Amen. काम केलं पाहिजे. Amen. देवाच्या आरोग्य ऍक्टिव्हिटी काय केलं पाहिजे? पूर्ण केलं पाहिजे. परत लोकर दिली पाहिजे. तुम्ही जर हे करत नसेल तर देव म्हणतो, देव ईश्वर विचारू त्यावेळेस म्हणेन, या निरुपयोगी दासाला काय करा? आमदार खोटणीमध्ये त्याला टाकून द्या. हालेलुया. योसेफ निरुपयोगी होता का? नाही. बोला ना, योसेफ कसा होता? उपयोग होता. उपयोगी होता. पौल कसा होता? उपयोगी होता. परत या त्याच्याकडे आता. हा, पौल कसा होता? उपयोगी होता. योसेफाचा उपयोग कोणाला झालेला आहे? पोटिफाराला झालेला झालेला आहे. आहे. त्याच्यानंतर अजून कोणाला झालेला आहे? बंदिवासामधल्या लोकांना झालेला आहे. त्याच्यानंतर कोणाला झालेला आहे? पूर्ण मिस्र देशाला कोणाचा उपयोग झालेला आहे? योसेफाचा उपयोग झाला आहे. तुमचा आणि माझा उपयोग देवाच्या राज्यासाठी, देवाच्या लोकांसाठी, देवाच्या अनेक गोष्टीसाठी तुमचा आणि माझा उपयोग झाला पाहिजे. Yes. Amen. हालेलुया. 12 लोक वाचायसाठी. म्हणा 12 लोक. 12 लोक वाचले. म्हणा याकोबाला 12 लेकर होते. याकोबाला 12 लेकरं होती. 12तला 11वा नंबर कोण होता? योसेफ. योसेफाचा स्वभाव देवाबरोबर विश्वास आहे. लक्ष द्या, खूप आता महत्वाचे. देवाबरोबर विश्वास आहे. जबाबदारी घेणार आहे. इमानदार आहे. त्यानंतर चौथी गोष्ट त्याचा काय झालेला आहे? उपयोग झालेला आहे. आमेन. काय झालेला आहे? उपयोग झालेला आहे. हालेलुया. कसा पाहिजे? उपयोगी. उपयोगी पाहिजे. कसा पाहिजे? उपयोगी. उपयोगी पाहिजे का निरुपयोगी? उपयोगी. निरुपयोगीसाठी वचन काढून सांगू का मग तुम्हाला? हा, चला काढा. मत्ते कृषी वर्तमान 25 मध्ये या आणि परत मला योसेफकडे आणून ठेवा बरं का. आणायला मला मदत करा. 25-30. हा, 25-30 वाचा. आणि या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. हालेलुया. या निरुपयोगी दासाला. योसेफ कसा आहे? उपयोगी. फर्स्ट नंबर मी काय सांगितलं? विश्वासू. सेकंड नंबर काय सांगितलं? जबाबदार. तिसरी नंबर गोष्ट काय? इमानदार. चौथी गोष्ट काय आहे? उपयोगी. Praise the Lord. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. काय केलं पाहिजे? उपयोग झाला. उपयोग झाला पाहिजे आपला. यस. माणसाचा जन्म घेतला ना आपण, तर उपयोगी. आपला आपण काय झालं पाहिजे? उपयोगी. उपयोगी पडलं पाहिजे. Yes.
आणि तो कोणाला उपयोगी पडला योसेफ? हा, भावांना पण उपयोग. भावांना पण उपयोगी पडला. हा, ज्या भावाने त्याला खड्ड्यात टाकलं, हा, त्या खड्ड्यात काय कुठं टाकलं बघा ना. खड्ड्यात टाकलं, नंतर बी- लहान असून एवढ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या त्यांनी. तुम्ही आणि म्हणतो मी काय मोठं झालो का आणि मला काय येतं? अरे बाबा, लहान असून जबाबदारी स्वीकारली त्यांनी. लहान असून त्याच्यामध्ये इमानदारी आहे, लहान असून त्याच्यामध्ये काय विश्वासूपणा आहे, लहान असून तो काय आहे, उपयोगी आहे. काय लोक म्हणतात आम्ही 2 दिवस झाले आलोय प्रार्थनेला. अरे 2 दिवस येऊ द्या, नाही तर आता येऊ द्या, पण या तुमच्यामध्ये क्वालिटीचे गुण म्हणजे या 4 गोष्टी असणार आहे. Yes, amen. ज्याच्याकडे ज्याच्या क्वालिटी ना, या 4 गोष्टी असणार आहे. आमेन. त्याची क्वालिटी त्यांनी कधी दाखवली माहितीये का? Yes. जेव्हा प्रधानमंत्री मुख्य अधिकारी झाला. Yes, yes. काय झाला? प्रधानमंत्री मुख्य अधिकारी. त्याला बाप विकून टाकलं. त्याला वाचा 12 वचनामध्ये, 37-12 मध्ये. बराच काळ यानंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारवायला शकेमास गेले. मग इस्रायल योसेफास म्हणाला, तुझे भाऊ शकेमास कळप चारित आहेत ना, तर चल मी तुला त्याचकडे पाठवितो. तो म्हणाला, हा, मी तयार आहे. आणि त्याने त्याला सांगितले, जा, तुझे भाऊ बरे आहेत काय आणि कळपही ठीक आहेत काय हे पहा आणि मला येऊन सांग. त्याप्रमाणे त्याने त्या हेब्रोन खोऱ्यातून रवाना केले व तो शकेमास जाऊन पोहोचला. मला तुम्हाला काय सांगायचंय? जबाबदारी घेतली. जबाबदारी घेतली त्यांनी. काय जबाबदारी घेतली? भावांची खबर घेण्याची. भावाला वाचवायसाठी. कशामध्ये? भाऊच भावाला काय करत आहे? खड्ड्यामध्ये टाकते. हालेलुया. आजची तीच परिस्थिती. हा, भाऊच भावाला काय करतो? खड्ड्या मागत वाढतो. Yes. आणि तरी त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. नाही, हे मला मागं वाढतात काय हरकत नाही, पण पुढे जाऊन मला यांना सांभाळायचं. Yes, amen. पुढे जाऊन मला काय करायचं आहे? यांना सांभाळायचे. प्रार्थनेच्या ठिकाणी पण आहे, चर्च मध्ये पण एकमेकाची निंदा करत बसतात. हे काय करते तुम्ही? माग वाढतं. अरे पण तुम्हाला माहितीये का, तोच जबाबदार व्यक्ती आहे. तोच तुम्हाला काय करणार आहे? वाचवणार आहे. पापातून वाचवणार आहे, दुष्काळामधून वाचवणार आहे, शापातून वाचवणार आहे, क्रोधामधून वाचवणार आहे. हे कोण करत आहे? देव करत आहे. आज सगळ्यात महत्वाचं हा योसेफ खड्ड्यामध्ये टाकलं तरी जबाबदारी स्वीकारते, तरी विश्वासू आहे, तरी इमानदार आहे, तरी त्याला विकून टाकलं तरी तो कसा आहे? उपयोगी पडत आहे. विका बाबा, माझा जर तुम्हाला उपयोग होत असेल तर, हा, माझ्या विकण्याने तुम्हाला फायदा होत असेल तर कसा? विकण्यापर्यंत त्याचा उपयोग झालाय. भावाने विकून टाकलं. किती रुपयाला? 30 रुपये. 20 रुपयाला. 30 आहे का 20 आहे? 20 रुपये रे. 20 आहे. 28 वचन. ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी योसेफास त्या खाड्यातून ओढून बाहेर काढिले आणि त्या इश्माएली लोकांस 20 रुपयास विकून टाकिले. 20 रुपयाला. त्याचा कोणाला उपयोग झाला? 20 रुपयाचा उपयोग. हा, बघा ना, मला विकून टाकते त्यांना फायदा होतो तर काय? टाका विकून. 20 रुपये आता किती पैसे झाले त्यावेळेचे? 20 लाख रुपये झाले का? जास्त पैसे झाले. एवढं 20 काहीतरी असेल. प्रेस द लॉर्ड. पण मला तुम्हाला सांगायचंय की आपण या गोष्टीतला, सगळ्या गोष्टीत आपला काय झाला पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे, वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करू.